तर आता अजून एक बटवा मी शिवायला सुरुवात करते. तर तो शिवताना मी काय करणार आहे, शिवताना मला वरच्या बाजूला मी त्याचे बंद लावणार नाही आहे. म्हणजे तोंड बंद करण्यासाठी त्याच्यात ओवणार नाही आहे, म्हणून मला एक छोटंसं वेलक्रो लावायला लागणार आहे. असे दोरे दोरे काढून टाकायला लागतात कापडाचे. तर आणि या बटव्याचं मी काय करणार आहे की तळाचा भाग जो आहे तो थोडासा मोठा शिवणार आहे, मोठा घेणार आहे. म्हणजे लांबी त्याची मोठी घेणार आहे आणि उंची जरा कमी घेणार आहे त्याची. आणि लांबी का मला मोठी घ्यायची आहे, तर मी जी वर पट्टी लावणार आहे त्या बटव्याला अशी आयताकार अशी पट्टी लावणार आहे. तर त्या पट्टीला मी अशा प्रकाराने चुण्या अशा हे करणार आहे या कापडाच्या, आणि असं मी ते कापड जोडणार आहे. अशा पद्धतीच्या मला त्या चुण्या यायला पाहिजेत त्या कापडाच्या अशा त्या बटव्याला. आणि त्याच्यानंतर मी वर असे त्याला गोल बंद लावणार आहे. दोन बाजूला 2 वेगळे बंद लावणार आहे आणि मध्ये एक वेलक्रो लावणार आहे. तर त्याच्यासाठी मी हे असं करणार आहे, कारण हे कापड मोठं असलं म्हणजे ते लांबीला मोठं असलं की त्याला अशा चुण्या करायला मला सोपं जाईल, हो की नाही. असं हे करून मला त्याच्या चुण्या करायच्या आहेत. अशा मला चुण्या करायच्या आहेत त्याच्यासाठी मी लांबी मोठी करणार आहे. पण उंची मात्र मला खूप जास्त नाही करायची. उंची मी थोडी लहानच ठेवणार आहे. तर आपण ते आता किती घ्यायचं ते आपण बघूया. तर त्याच्यासाठी आधी मला मेजरिंग टेप लागेल अशी. आणि आता हा चॉक आहे माझ्याकडे. आणि मला आता इथे मला ही पट्टी लागणार आहे, स्केल लागणार आहे आखण्यासाठी. तर मी आता काय करते, ह्याचं मी लांबी घेते आधी. ठीक आहे. तर याची लांबी आपण घेऊया. मला जास्त लांबी पाहिजे, कारण मला त्याच्यात 2-3 तरी कमीत कमी मला त्याच्यात अशा मोठ्या मोठ्या चुण्या यायला पाहिजेत. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी मी याची साधारण आता याचेच मला बंद पण करायचे आहेत, त्यामुळे मला थोडंसं कापड बंदासाठी पण ठेवायचं आहे. त्यामुळे सगळंच्या सगळं कापड मला त्या बटव्यासाठी वापरायचं नाही आहे. बरोबर आहे. आणि वर मला पट्टी लावायची आहे, तर ती मी या कापडाची लावू शकते. हे जे कापड आहे ते जरा डबल करून मी त्याची ही पट्टी लावू शकते. त्यामुळे त्या पट्टीसाठी मला वेगळ्या कापडाची गरज नाही लागणार याच्यातल्या. पण मला जी बंद करायचे आहेत ते मात्र मॅचिंग असलेलेच चांगले दिसतील, नाही का. तर त्यामुळे मला ते याच कापडातून करायचे आहेत. म्हणून मग मला त्याच्यासाठी थोडंसं कापड वेगळं ठेवायला लागेल. तर मी आता असं करते की हे 14 इंच मी त्याची लांबी घेते. 14 इंच घेतली. आता हे कापड आपण उंचीला किती आहे बघूया. 10 इंच आहे. 10 इंच म्हणजे खूप होईल. त्याला वरून जर समजा 2 इंचाची दुमड घेतली, 8 इंच होईल. म्हणजे एवढा बटवा ठीक होईल ना आपल्याला. आणि हे डबल कापड आहे, असं डबल कापड आहे. म्हणजे दोन्ही बाजूला आपल्याला एकसारखं पाहिजे, त्याच्यामुळे आपण तसं घेतो कापताना. तर आता हे 14 इंच मी घेते आणि हे तसंच 10 इंच घेते. कारण हे 10 इंच राहणार पण नाही आहे, आणखीन त्याच्यात कमी होणार आहे. कारण मला असं दुमडून घ्यायचं आहे. ते वरच्या बाजूला मला दुमड घालायला लागेल ना थोडीशी, आणि परत इथेसुद्धा शिवणी येतील. त्यामुळे थोडंसं आणखीन त्याची उंची कमी होईल. हे 10 इंच आहे. तर शिवून झाल्यानंतर मला वाटतं ते साधारण 7 इंचापर्यंत होईल. म्हणजे हा बटवा असा साधारण एवढा दिसेल, 7-7.5 धरू आपण. साधारण एवढ्या उंचीचा होईल बटवा तो. असा एवढा ठीक आहे, सफिशियंट आहे. हां, तर याच्यापेक्षा लहान करता येतो, पण मी थोडेसे मोठेच बटवे करते आत्ता. कारण अगदी लहान बटवे करता येतात आपल्याला, मी करीन पण ते नंतर. पण सध्या मी आत्ता मोठाच इतपत तरी मोठा करणार आहे. तर आता हे 14 इंच आहे. बरोबर आहे. तर ते मी आता आखून घेते आणि कापून घेते. आणि तसंच मला ते अस्तराचं पण कापड तेवढ्याच मापाचं मला लागणार आहे. 14 इंच आता हे आहे. तर ते मी आता पट्टीने आखून घेते, म्हणजे चुकायला नको. ठीक आहे.
हे इथून असं आखून घेते. आता मला वरून तर कापायचं नाहीच आहे, कारण हे अख्खच्या अख्खं 10 इंच मी उंचीला ती तशीच ठेवणार आहे. त्यामुळे मी एवढं कापड कापून घेते आधी. कापताना व्यवस्थित कात्री आपली सरळ रेषेतच जाते की नाही याचे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर मग आपलं कापड खूप वाया जातं. जर आपण वेडंवाकडं कापलं की मग ते आपल्याला ते कापड त्याचा आकार व्यवस्थित करण्यासाठी आणखीन कापायला लागतं, परत त्याला शिवणी घालायला लागतात. त्याच्यापेक्षा आधीच पहिल्यांदा कापतानाच आपण व्यवस्थित कापायचं. आता त्याच्यातलं आता हे कापड माझं राहिलेलं आहे, एवढं मला लागणार नाही. हे राहिलेलं आहे 6 इंच आहे, 6.5 इंच आणि याची 10 इंचच आहे. तर म्हणजे हे साधारण 20 इंच आहे, बरोबर आहे. तर याच्यातलं मला अर्धा म्हणजे एवढंच लागेल कापड. असं एवढीच पट्टी मला बंद लागणार आहे, कारण हा जो आहे हा एवढा भाग, आता हा किती असेल 3 इंच आहे. तर या 3 इंचामध्ये आणखीन दुमड घालून मी हे 2 भाग करीन याचे, कारण मला खूप जाड बंद पण नाही करायचे आहेत, कारण आपला बटवा खूप मोठा नाही आहे. त्यामुळे खूप जाड पण साधारण एवढ्या रुंदीचे मला त्याला असे बंद करायचे आहेत एवढे. त्यामुळे ते 3 इंच म्हणजे ह्या कापडातलेच 2 करणार आहे मी, म्हणजे हे एक पट्टी माझी राहणार आहे. तर अशा पद्धतीने मी करीन. तर हे कापड माझं झालेलं आहे. तसंच मी अस्तराचं पण कापड कापून घेते आता. तर अस्तराचं कापड कापताना मला आखायची गरज नाही लागणार. हे असं विरविरीत आहे, त्यामुळे डबल घेऊन केलेलं चांगलं, असं पारदर्शक आहे सगळं. अस्तरासाठी चांगलं आहे. पण तर हे असं कापड आहे माझं, असं ठेवते मी. त्याच्यावरच मी हे कापड ठेवते, बरोबर आहे. कारण मला अगदी बरोबर याच मापाचं पाहिजे की नाही ते अस्तर लावण्यासाठी. बरोबर याच मापाचं मला अस्तर पण लावायचं आहे. तर मी ते आखून घेते थोडंसं, कारण कापडावरून कापलं ना की वरचं कापड पण कापलं असं भीती असते, म्हणून तसं न कापलेलं चांगलं शक्यतो. असं मला एवढा कापड पाहिजे. हे आपलं मुख्य कापड झालं, मुख्य बटव्याचं दर्शनी भागाचं. आणि आता हे जे आहे ते मला कापायचं आहे याच्यासाठी, अस्तरासाठी. तर आता बंद जे मी शिवणार आहे त्याला मला अस्तर नको आहे, त्यामुळे त्याच्यासाठी मला कापड हे अस्तराचं लागणार नाही आहे, बरोबर आहे. आता एवढं कापड माझं राहिलं आहे, ते दुसऱ्या कशासाठी तरी मला वापरता येईल. हे मी ठेवते बाजूला. हे कापड आपल्याला याची बंद शिवण्यासाठी लागणार आहे, तर ते आपण नंतर शिवूया. तर हे असं माझं अस्तर झालं आणि हे मुख्य कापड झालं. आता हा बटवा शिवताना मला कसं पाहिजे की बाकी मी गोलाकार वगैरे नाही शिवणार आहे, पण तरी मला त्याचा तळाचा जो भाग आहे तो मला गोलाकार हवा आहे, बरोबर आहे. तर मग त्याच्यासाठी मी हा गोल वापरते आणि ठरवते की कुठपासून मला तो आकार गोल असायला हवा. तर
साधारण 3 इंचापर्यंत घेऊया आपण. असं इकडनं काडीचंच बरा 2.5 इंच घेते. 2.5 इंचापासून मला तो घ्यायचा आहे. तर मी तिथे असा तळाला चिकटवून हा सर्कल ठेवते आणि ही माझी खूण आहे ना 2.5 इंचाची, तिथून मला घ्यायचं आहे बरोबर गोल. तर मी हा असा गोल करून घेते. हा मला एवढाच गोलाकार हवा आहे असा, आणि तो दोन्ही बाजूला हवा आहे मला. तर हे मी असा दुमडून घेते. असं दुमडून घेते मी. हा माझा गोलाकार आहे. तर तो मी टोकाला टोक आहे की नाही याची नीट व्यवस्थित काळजी घ्यायची. आणि मग आता हा गोल मी कापून घेते. म्हणजे मला जो तळाचा भाग आहे तो अगदी चौकोनी पण नको आहे ना आपल्याला, पण अगदी मला वर्तुळाकार पण नको आहे असं. तर त्याला थोडासा किंचित आपण त्याला शेप देऊया असा. अशा पद्धतीने असं झालं आपलं. तर हा असा झाला आहे तळाचा भाग. आणि आता कसं दिसतं आहे, खूप वाईड दिसतो आहे की नाही, मोठा झालेला आहे. तर ॲक्च्युली आपला हा बटवा एवढा मोठा होणार नाही आहे. तर तो शिवताना मी कसा शिवणार आहे, वर एक पट्टी लावणार आहे साधारण असं मध्यभागी या इथे साधारण अशी 6 इंची वगैरे अशी पट्टी लावीन इथपासून इथपर्यंत. अशी साधारण अशी 6 इंच पट्टी लावणार आहे. मग ती पट्टी मला त्या पट्टीला मला हे कापड जोडायचं आहे बरोबर. मग त्याच्यासाठी मी 1 2 आणि मध्ये आणखीन एक अशी 3 अशा मी चुण्या घेणार आहे त्याला, त्या कापडाच्या. अशी आणखीन एक मध्यभागी पाठीमागे पण तसंच घेणार आहे. म्हणजे पुढे जशा आहेत चुण्या तशाच पाठीमागे पण येतील. अशा आपल्या चुण्या येतील. आणि हे जे चुणे घातलेली कापडं आहेत ती आधी आपण शिवून घ्यायचे आणि मग त्या वरच्या पट्टीला आपण ती जोडायची. तर अशा पद्धतीने आपला छान बटवा तयार होईल. तर तो कसा करायचा ते आपण आता बघूया आणि शिवायला सुरुवात करूया. आता आपण हा आणखीन एक बटवा बघतो आहोत. मी मगाशी तुम्हाला दाखवलं की मी तो कसा कापून घेतला. तर त्याच्या आधी मी हा बटवा तयार केलेला आहे. गोल तळ असलेला आणि असा उभा अशा पद्धतीचा बटवा हा झालेला आहे. तर हा बटवा मात्र काहीसा वेगळा असणार आहे. कारण या बटव्यामध्ये कसं या अशा पट्टी मी अशी दुमडून लावली आणि त्याच्यातून ही स्ट्रिंग किंवा नाडी अशी ओढलेली आहे. एकसंध अखंड गोल अशी मी केलेली आहे. तर या बटव्याला मात्र मी तसं करत नाही आहे. तर त्याच्यासाठी मी अशा या 2 अशा बंदासाठी बटव्याला मला असे बंद लावायचे. त्याच्यासाठी मी असे हे 2 बंद शिवून घेतलेले आहेत. ते बंद शिवताना मी काय केलं, उलट्या बाजूनी असे शिवून घेतले पूर्ण अख्खे. आणि नंतर ही जी माझ्याकडे स्टिक आहे त्याच्या साह्याने ते असे उलटे करून त्याच्यामधून ते काढले. आणि अशा पद्धतीचं आपल्याला आता हे बंद मी आलेले आहेत हे अशा पद्धतीचे. तर ते मी लावणार आहे या बटव्यासाठी. तर पण तो बटवा आता कसा झाला आहे, हा रुंद आहे की नाही. तुम्हाला आठवत असेल तर हा 10 इंच मी घेतलेला होता बटवा बरोबर. त्याची लांबी 14 इंच घेतली होती आणि उंची त्याची 10 इंच होती. तर आता तीच आणि ते कशासाठी घेतलं होतं, तर मला या बटव्याला अशा चुण्या आलेल्या पाहिजे आहेत.
तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, मी अशा या 2 पट्ट्या शिवून घेतलेल्या आहेत 6 इंचाच्या प्रत्येकी, आणि त्या मी लावणार आहे अशा वरच्या बाजूला मध्यभागी अशा पद्धतीने लावणार आहे. अशा पद्धतीने मी वरच्या बाजूला या पट्ट्या लावणार आहे. आणि या पट्ट्या लावल्यानंतर मी काय करणार आहे, हे हा जो बटवा आहे त्याला मला दोन्ही बाजूंनी चुण्या यायला पाहिजे आहेत. तर त्याच्यासाठी मी असं करणार आहे, कमीत कमी मला 3 तरी मोठ्याला करणार ना, अगदी बारीक बारीक नको आपल्याला, कारण ते शिवायला थोडंसं त्रासदायक होईल, म्हणून मी अशा मोठ्याला करणार आहे. अशा ही एक, तर तशीच आणखीन एक मध्यभागी अशी. दुसरी, आणि नंतर आणखीन एक अशीच. अशी तिसरी पट्टी. अशा मी 3 चुण्या येतील अशा पद्धतीने मी करणार आहे. हे अजून आपल्याला नीट करता येते अशा पद्धतीने. अशा मला चुण्या यायला पाहिजेत, पण त्या म्हणजे हा बटवा असा दिसणार आहे. आणि या चुण्या झाल्यानंतर हे जे भाग आहे तोंडाचा भाग तो लहान होणार आहे की नाही, तो किती व्हायला पाहिजे मला, तर बरोबर 6 इंच तो मग असा होणार आहे. हा असा आपला साधारण बटवा दिसणार आहे. या अशा चुण्या, अशाच पद्धतीच्या चुण्या मला या मागच्या बाजूला पण मी तशाच करणार आहे, अशाच पद्धतीच्या. आणि त्याला हे असं पट्टी लावायची मला इथे वरच्या बाजूला 6 इंचाची मी केलेली आता. अशी पट्टी अशी येणार आहे वर. व्यवस्थित आता लावली की 6 इंचाची बरोबर येईल. आणि त्याला अशा या 3 चुण्या येते त्या पट्टीला लावलेल्या. पाठीमागे पण बरोबर तसंच येणार आहे. आणि ते शिवताना कसं करायचं आहे, तर हे जे मध्य हा जो भाग आहे तो आपल्याला शिवायचा नाही आहे, तो तसाच ठेवायचा आहे. हे शिवताना आपल्याला फक्त वरची बाजू शिवायची आहे अशी, असं येणार आहे. आणि हे असं झाल्यानंतर मी त्याला असे बंद लावणार आहे 2, या बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक, असे 2 बंद लावणार आहे. आणि त्याच्यानंतर आता हे ओवलेले नाही आहेत बंद, त्यामुळे आपल्याला ते ओढून बंद करता येणार नाही आहे या बटव्याचं तोंड. तसंही खूप मोठं नाही आहे, त्यामुळे तसं फारसं काही होणार नाही. पण तरीसुद्धा मी मध्यभागी यायच्या एक छोटासा वेलक्रोचं लावणार आहे. दोन्ही बाजूला असा वेलक्रो लावून, तुमच्याकडे प्रेस बटन असेल तर प्रेस बटन लावा, आणि एवढी लहान चेन असेल तर चेन लावा, तसं काहीच प्रश्न नाही. माझ्याकडे जर चेन असती तर मी नक्की चेन लावली असती, पण एवढी लहान चेन आत्ता तरी माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मग मी आपला एक छोटं वेलक्रो लावणार आहे. काळ्या रंगाचं मिळालं तर ठीक आहे, नाही तर पांढऱ्या रंगाचं. तर असं मी करणार आहे. आणि मग हा बटवा आपला असा दिसेल साधारण अशा पद्धतीने. या अशा चुण्या येतील, वर असा ही पट्टी येईल आणि त्याला असं बंद येते. असा आपला छानसा बटवा तयार होईल. म्हणजे इनफॅक्ट ही छोटीशी पर्सच तयार झालेली अशा पद्धतीचा.
असा आपला बटवा तयार होणार आहे हा. तर तो आता मी करायला सुरुवात करते. हे सगळे भाग मी आधीच शिवून घेतलेले आहेत बटव्यासाठीचे, म्हणजे ते मला जोडायचे आहेत. आता ही वर लावायची पट्टी आहे. नंतर हा बटवा तर मी असा शिवून घेतलेला आहे. ह्याच्या आतमध्ये अस्तर आहे लावलेलं, असं पूर्ण अस्तर लावलेलं आहे. याचं असा अस्तर लावलेला आहे. त्याच्यानंतर मग हा बटवा असा शिवले. असं केल्यानंतर त्याला मी ही पट्टी लावणार आहे मध्यभागी त्याच्या. आता याचं तोंड म्हणजे लांबी किती झाली बघूया आपण. ती लांबी झालेली आहे 13 इंच झाली आपली ही लांबी, बरोबर या शिवणीपासून या शिवणीपर्यंत. कारण आधी 14 इंच होती ना, दोन्ही बाजूला अर्धा इंचाच्या आपल्या शिवणी आलेल्या आहेत. त्यामुळे बरोबर आता 13 इंच झालेली आहे. 13 इंच आहे म्हणजे आपल्याला त्याचा मध्य घ्यायचा आहे. तो 6.5 इंच होईल, बरोबर आहे. 6.5 इंच हा आपला मध्य येणार आहे याचा. मग आता ही जर पट्टी 6 इंच आपल्याला लावायची आहे, त्याचा मध्यभाग आपण घ्यायचा या पट्टीचा, असा हा मध्य घ्यायचा आणि तो बरोबर या मध्यावर ठेवायचा. म्हणजे मग आपल्याला बरोबर ती लांबी मिळेल, दोन्ही साईडला एक समान अंतर असलेली. अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी लावायची आहे. आणि मग त्याच्यानंतर या चुण्या झाल्या, ही पट्टी झाली की मग त्याच्यावर आपण हे असे बंद लावायचे दोन्ही बाजूला असे. म्हणजे या बटव्याचं तोंड एवढंसंच राहणार आहे, हे असंच. फक्त त्याचा खालचा आकार असा चुणीदार असा होणार आहे. अशा पद्धतीने आपला हा एक बटवा तयार होईल, आणखीन एक वेगळ्या प्रकारचा. म्हणजे आत्तापर्यंतचे जे आपण बटवे बघितले आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, तर ते आपण असे केलेले ना, की त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अशी पट्टी घालून त्याच्यामध्ये नाडी ओढलेली, आणि ती ओढून आपल्याला त्याचं तोंड बंद करता येईल. पण आता या बटव्याला तोंड बंद करण्यासाठी आपल्याला वेलक्रो लावायचं आहे. आणि लहान चेन असेल तर आणखीन खरं चांगलं दिसेल, पण आत्ता नाही आहे. आता एक वेलक्रोसुद्धा चालू शकेल छोटंसं, किंवा प्रेस बटन असेल तर प्रेस बटन लावायचं. हा असा माझा बटवा शिवून तयार झाला आत्ताचा. हा थोडासा वेगळ्या प्रकाराने मी शिवलेला आहे, की याला मी असं वेलक्रो लावलेलं आहे. इथे वेलक्रो लावलेलं आहे आणि याला या ज्या पट्ट्या आहेत त्या याच्या आतमध्ये न ओवता हे शिवल्या आहेत अशा पद्धतीने. आणि त्याला असा चुण्या आलेल्या आहेत, अशा चुण्या शिवलेल्या आहेत पुढे दोन्ही बाजूला. अशा पद्धतीने या चुण्या आलेल्या आहेत. आणि वर पट्टी आहे, अशी पट्टी लावलेली आहे वर. आणि त्याचं हे बंद एकसारखे याच कापडाचे मॅचिंग शिवलेले आहेत. आणि असं अस्तर पण आहे आतमध्ये, व्यवस्थित अस्तर आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा अनेक प्रकाराने हा बटवा आपल्याला वापरतात. आणि खूप मोठा पण नाही आहे आणि खूप लहानसुद्धा नाही आहे. त्यामुळे आपल्याला असं चांगल्या पद्धतीने आपल्याला हा वापरता येणं शक्य आहे. सहज कुठे आपल्याला घेऊन जायचं असेल काही वस्तू वगैरे, पैसे भाजी शॉपिंग करायला वगैरे, तरीसुद्धा हे वापरू शकता. हा बटवा आपल्याला चांगल्या कापडाचा आपण नीट शिवला असेल, सिल्क किंवा मखमली किंवा अशा कापडाचा, खणाच्या कापडाचा, तर तो आपल्याला कुठल्या समारंभांसाठी वगैरे साडी वगैरे नेसायची असेल तर त्याच्याबरोबर हा बटवा आपल्याला घेऊन जायला खूपच छान दिसेल आपल्याला. अशा पद्धतीचा हा बटवा आहे. आणि आता हे असे 2 बटवे माझे आज शिवून झालेले आहेत. हा गोल तळ असलेला आणि उभा असा बटवा आहे, त्याला मी अशीच पट्टी जोडलेली आहे. आणि हा
असा बटवा आहे, याला चुण्या आहेत. अशा पद्धतीने माझे 2 बटवे आत्ता शिवून झालेले आहेत. दोन्हीसाठी मी कापड अगदी साधं कापड वापरलेली आहेत. खरं सांगायचं अगदीच म्हणजे साधी सुती कापडं वापरलेली आहेत. तर आपल्याला जर चांगले हे बटवे शिवायचे असतील आणखीन काही विशिष्ट कारणासाठी वगैरे, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या सॅटिनचं कापड वापरू शकतो, सिल्कचं वापरू शकतो, मखमली वापरू शकतो. कोणाला तुम्हाला गिफ्ट वगैरे घेऊन द्यायचं असेल, छोट्या वस्तू सव्हिनियर्स द्यायची असतील कुठल्या समारंभाची, तर त्याच्यासाठी असे बटवे शिवून त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. आता संक्रांतीचा सण तर आपला होऊन गेलेला आहे. संक्रांतीला आपल्याकडे वाण देतात हळदी कुंकू करून, तर ती वाणंसुद्धा आपण अशा बटव्यामध्ये घालून देऊ शकतो. अशा विविध प्रकारचे आपण बटवे तयार करून म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये वगैरे देण्याच्याऐवजी हा पर्याय खूप मला चांगला वाटतो. दिसायला पण खूप सुंदर दिसतो आणि हा बटवा नंतर वापरतासुद्धा येऊ शकतो. म्हणजे याच्यात जर आपण एखादी वस्तू आपण दिली कोणाला, समजा संक्रांतीचं माझं हळदी कुंकवाला मी वाणं वाटली आणि अशी बटव्यामध्ये दिल्या वस्तू काही, तर त्या वस्तूंचा त्यांना काय उपयोग होईल तो होईल आणि प्लस हा बटवासुद्धा त्यांना वापरता येईल नंतर. अशा पद्धतीने हा चांगला पर्याय आहे आपल्याला. विविध कारणासाठी आपण हा बटवा, आता हा सुद्धा बटवा मी मोठा शिवलेला आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यापेक्षा लहान बटवे तुम्ही शिवू शकता. आणखीन जर तुम्हाला अगदी छोट्या बटवे हवे असतील, काही ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी किंवा तुमचं मेकअपचं सामान ठेवण्यासाठी, असे लहान लहान बटवेसुद्धा तुम्ही शिवू शकता आणि त्याचा चांगला पद्धतीने वापर करू शकता. याला मी वेलक्रो लावलेलं आहे. जर चेन असेल तर चेन लावायची आणि काळ्या धाग्याने शिवल्यामुळे अशी हे दिसते, पण अगदी या रंगाचा मॅचिंग तुमच्याकडे धागा असेल तर आणखीन चांगलं दिसतं दिसायला. तर अशा पद्धतीने घरच्या घरी साध्या कापडामध्ये आणि कमी वेळामध्ये, कमी कष्टामध्ये एक छान उपयोगी आणि सुंदर वस्तू आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने मी विविध प्रकारचे बटवे शिवलेले आहेत.